तीसी भली दिया भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाच्या 224 ओळीचा आपण विचार करतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वधर्माबद्दल दृष्टांत देऊन सांगतात. हे असो वनिता आपुली, कुरूप जरी झाली, आपली पत्नी कुरूप जरी असेल तरी भोगिता तीची भली जी आपली, तीच योग्य आहे. परस्त्री पद्मिनी असेल तर तिचा काय उपयोग? तेवी आवडे तैसा साकड, आचरता तरी दुवाड, तरी स्वधर्माची सुरवाड परत्वीचा. त्याप्रमाणे आवडून न आवडून पण स्वधर्माला महत्त्व आहे. जरी तो आचरण करण्याला करता अवघड असेल, त्रासदायक असेल, तरी परंतु मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने जर विचार केला तर स्वधर्म श्रेष्ठ आहे. परधर्माला महत्त्व नाही. म्हणून नेहमी आपल्या धर्माचं आचरण करत जावं. आपण कोणाच्या धर्माचं आचरण करतो, कोणाच्याही मागं पडत तर आपण वैष्णव आहोत, वारकरी आहोत. आपला धर्म कोणता आहे? पण हिंदू समाज हा 72 खोडी आहे, घोड्यासारखा. तर मुस्लिमामध्ये बघायचं ना, अनेकाला ते मानतच नाही. एकच आमचं कोणी दिसला बरं की त्याच्या मागं पळ, दिसला बरं की त्याच्या मागं पळ. अनेक पंथन, अनेक महाराज लोक, अनेक सांगणारे वेगळे वेगळ्या पद्धतीचे, आपण त्यांच्या मागे पळत राहतो ना, आपलं सोडून देतो. अशी अवघड परिस्थिती आहे. जे माळकरी आहेत, वैष्णव आहेत, त्यांचं श्रवण करावं, फालतूचं करू नये. आणि कोणाच्याही मागे जाऊ नये. काय आम्हा वैष्णवांची जाती, आमची वैष्णवांची जात आहे. कोणाच्याही मागे आपण पळणं योग्य नाही. आपला स्वधर्म काय आहे त्याप्रमाणे आपण आचरण करणं योग्य आहे. फालतू लोकांच्या मागे जाऊ नये. आता त्याच्याकरता उदाहरण दिले की आपली बायको दिसायला कुरूप का असेना, नकटी का असेना, काळी का असेना, पण तीच भोगायला चांगली. दुसऱ्याची पद्मीन असेल तर करायचं काय? काय होईल त्याचा परिणाम? अधोगती प्राप्त होईल ना. म्हणून आपला स्वधर्म जो आहे तो कोणी किती सांगणार आणि किती हुशार, किती शहाणा असला तरी स्वधर्म सोडून कोणाच्याही मागे पळू नये. आपल्या समाजामध्ये किती प्रकार आहेत, कोणाकोणाच्या मागे लोक पळतात, काय काय प्रकार आहे, त्याचे परिणाम काय होतील याचा विचार आम्ही कधी करत हो नाही. मानभाव सुद्धा सोडले नाही. मानभाव, त्या मानभावाचे आम्ही भक्त झालो. असली घाणेरडा समाज आहे आपल्या लक्षात. त्यांना एकतत्व नाम दृढ धरी म्हणा,
मग हरीची करुणा येईल तुझी, हे आम्हाला कळतच नाही. आम्ही कोणाच्याही मागे पळतो. आम्हाला त्याचं कारण आमची जी अक्कल आहे ती आम्ही घाण ठेवलेली लक्षात. त्या अकलीचा, त्या बुद्धीचा वापर आम्ही योग्य करत नाही. म्हणून कुणाच्याही मागे आम्ही पळत राहतो, कुणालाही महत्त्व देतो, कोणालाही श्रेष्ठ समजतो. अरे पण त्याचा विचार तुम्हाला कधी करतो का? भगवान काय सांगताय काय की आपला धर्म काय आहे, तो धर्म सोडून परधर्मात जर आपण गेलो, कोणाचंही बसलो ऐकत तर माझी या जातीचे मज भेटू कोणी आवडीची धनी फेडावया. आपण आपल्या तत्वाने चाललं पाहिजे ना. कोणी कसाही जरी असेल ना त्याच्या मागे पडू हो नाही. काय अनेक संप्रदाय आपल्यामध्ये घुसळले, त्याला संप्रदाय म्हणा. संप्रदाय एकच आहे, वारकरी संप्रदाय. बाकीचे पंथ आहेत हे मधल्या लुंग्या सुंग्याने काढलेले, ते आहेत तोपर्यंत चालतात, ते गेले की ते संपलेलं जातं, असा प्रकार. आणि आपला जो आहे हा कुणी लुंगा सोंग्याने काढलेला नाही. आदिनाथ उमा बीज प्रकटली मच्छिंद्रा लाधली सहज स्थिती. आपला आदिनाथ भगवान शंकरापासून आपला संप्रदाय चालत आलेला आहे. कोणी काही म्हटलं तरी आपल्या संप्रदायात कधीच उणीव निर्माण होणार हो नाही आहे. आपला श्रेष्ठ संप्रदाय आहे. म्हणून ओगी कोणाच्याही मागं पडू नये, कोणाच्याही मागं जाऊ हो नाही, लक्षात ठेवा. काय तेव्हा त्याला दृष्टांत दिला भगवंता. हा गा साखर आणि दूध हे गौल्य किर प्रसिद्ध, परी कृमिदोषी विरुद्ध घेपे केली. हा गा साखर आणि दूध, दूध चांगलं आहे तर साखरही चांगली आहे, पण ज्याच्या पोटामध्ये जंत झालेली आहे, कृमिदोषी असं म्हटलेलं आहे. परी कृमिदोषी विरुद्ध घेपे केली. ज्याच्या पोटात जंत आहे त्याने जर साखर दूध घेतली तर त्याचं विष होईल. म्हणून कोणी काय घ्यावं, कोणी कसं काय करावं याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीनं प्रतिकूल गोष्टी करू नयेत. तसंच आपल्या संप्रदायाच्या विरुद्ध जे लोक आहेत काय ते किती जरी हुशार असले तरी त्यांच्या मागे आपण पडू नाही. काय त्यामुळे ते व्यभिचार होत होतो. व्यभिचार त्याला काय म्हणतात? व्यभिचार. ऐशेनी जरी सेवी दिलं तरी आळुकीची उडेल. मग समजा त्या कृमिदोषी ज्यांच्या ठिकाणी कृमी आहेत पोटामध्ये आणि त्याने जर साखर दूध घेतलं तर काय होईल? काय होईल म्हणजे मरावं लागेल ना. ऐशेनी जरी सेवी जेल स्वधर्माचा दृष्टांत दिले तरी ते आळुकीची उडेल. अशा जर सेवन केलं तर शेवटी आग्रह शिल्लक राहील. परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा. परिणामी ते हितकारक ठरणार हो नाही. लक्षात ठेवा, अहितकारक आहे. परिणामी ते दुःखकारक आहे. परिणामी त्याचा वाईट अशा प्रकारे भोगावा लागतो. म्हणून आणि काशी जे विहित आणि आपण पेया अनुचित. अनेक लोक जर चांगलं असलं काय करायचं आपल्याला? नाही का आहे चांगलं आहे, फार चांगलं आहे, पण त्याचा उपयोग काय आपल्याला? त्याचे परिणाम वाईट होतात ना. म्हणून कसं जरी असेल, मी तुम्हाला नेहमी सांगितलं उदाहरण तुमच्या लक्षात येतं सांगितल्यावर अगोदर नाही येत. मी आमच्या आजोबाबरोबर पंढरपूरला जात असे लहानपणी. आमचा गुरुघराणा आहे वास्करांचा गुरुघराणा. माझे आजोबा फार एकनिष्ठ वारकरी होते.
त्यांच्या देवघरामध्ये फक्त विठोबाची मूर्ती, बाकीची भोनायान, अंबाबाईन, कोणी दुनियान, खंडोबान, बिरोबान, भैरवान, टाकण अजिबात नाही, फक्त विठोबाची मूर्ती. मी म्हणत बाबा लोकांचे देवघर काय सजलेले हो, किती देव असतात, आपल्यात एकच देव. हे म्हणले आपला एकच देव आहे, आणि कशी जर उपासना केली तर अधोगतीला जावं लागतं, मोक्ष प्राप्त होत नाही. आपली चित्तवृत्ती पांगल्या जाते, आणि जेवढे देव असतील तिकडे आपली वृत्ती जाते. आपण काही इतके सुज्ञ नाही आहेत की हे सगळं एकच आहे म्हणायला, आणि एकच आहे असं जर मांडलं तर मग अनेकाची काय गरज आहे. एकच आहे असं जर मांडलं तर अनेकाची गरज काय. आम्ही त्या चंद्रभागेमध्ये चैत्री वारीला वास्करांचा फड असायचा, मोठा फड असायचा. पण तिथं जुनी पद्धत आता बदलली असेल एखाद्या वेळेस, असं डोक्यावरल्या समाया लावलेल्या मोठ्या मोठ्या, आणि ते कीर्तन चालू ना का ऐकूही ना, स्पीकर नाही, बत्ती नाही, लाईट नाही, काही नाही, आणि समस्त भरपूर. आणि बाकीचे ते लावलेले काय काय कडे महाराज गाडी महाराजांचे ते बाकी चालायचे झिंगाणा त्यांचं. बाबा इथे काही ऐकू येत नाही, तिकडे सगळं तिकडे साय वाजू, हे अभ्यास कुठे कुणाचंही ऐकायचं नसतं, आपलंच फक्त ऐकायचं. हो कुणाच्या मागे पडायचं, हो नाही आणि ऐकू येत नाही बाबा, नका काय ऐकू बस, असं मला करायचं. कोणीकडे जाऊन द्यायचे, याला एकनिष्ठता म्हणतो. मी कशाकडे सांगितलं आहे की अशा प्रकारे म्हणून आणि काशी जे विहित आणि आपण पेया अनुचित. सगळ्याला चांगलं असेल पण आपल्याला जर चांगलं नसेल तर बघा, आपला नवरा काळा भागारी म्हणून तो सोडायचा आणि दुसऱ्याच्या मागं पडायचं का, गोरा बघून, किंवा गोरी बायको बघून तिच्या मागं पडायचं काय, मग काय करावं लागेल, मग जोडे खावी ना. तसं म्हणून आणि काशी जे विहित आणि आपण पेया अनुचित. म्हणून अनेकाला जे चांगलं आहे, विहित आहे, त्यांच्या हिताचा विचार त्याच्यात असेल, पण आम्हाला ते अयोग्य आहे, अनुचित आहे, अयोग्य आहे. ते नाचरावे जरी हित विचारी जे. जर आपल्याला आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल, आपलं हित व्हावं असं वाटत असेल, तर कोणाच्याही धर्माचं आचरण करू नये. हो आचरण करू नये. लक्षात, ज्याच्या गळ्यात माळ आहे, वैष्णव आहे, पंढरीची वारी करणारी, एकादशी व्रत करतात, रामकृष्णारी भजन करतात, त्यांचं काय का बघा, कोणाच्या मागे कोण. तुम्हाला एकदा सांगितलं ती गोष्ट तुमच्या लक्षात नसते. ते निवृत्तीनाथाचे पुजारी गोसावी म्हणून आहेत, गोसावी वारले, तेही वारले, त्यांचे पोरही वारले, त्याचा नातू आहे. तर ते त्यांचे भाऊ होते सासवडचे पुजारी, सोपन टाकायचे, दत्तोपंत गोसावी सासवडचे. मी तेव्हा त्र्यंबकला होतो. मग ते कधी कधी आले की मग आम्ही गप्पा मारत बसायचो. मग ते घरच्या गप्पा कधी कधी सांगायचं. मग कीर्तनकार पण आम्ही सारखे बारखे असल्यामुळे तो सांगायचे गप्पा. अहो म्हणले महाराज काय सांगा. म्हणलं काय झालं. आमच्या मुलाला सोयरीक बघायला गेलो आम्ही. बरं मग काय झालं पुढे. पोरगी इतकी सुंदर, दिसायला सुंदर आणि खूप शिकलेली आमच्या मुलासारखी. आम्ही मुलगी पाहिल्याबरोबर सांगितलं आम्हाला पटली. त्यालाही मुलगा पटला, तसं काही नाही. ते मला सांगायचे अजून माझ्या आठवणीत आहे. या गोष्टीला 50 वर्ष 60 वर्ष होऊन गेली. आणि मग त्याने सांगितलं आम्ही मुलगी बघायला गेलो. आम्हाला मुलगी पसंत पडली, त्यांना मुलगा पसंत पडला. घेणं देणं सगळा व्यवहार क्लिअर झाला, पटलं सगळं, ठरलं.
काय तारीख काढायची फक्त राहिली. पण जाता जाता शिकलेली पोरं ते बाजूला घेतलं त्या पोरीला म्हटलं, तुझी आवड काय आहे? त्याने विचारलं. ते म्हणले, तू शिकलेली, मी शिकलेला आहे, तुझी आवड सांग मला. आता हे सांप्रदायिकाचा मुलगा होता, घडलेली घटना हे लक्षात ठेवा. ती म्हणली, मला मंगळसूत्र आवडत नाही. बरं, आणखी काय आवडत नाही तुला? जुन्या काळातली गोष्ट आहे, आता म्हणलं आता काय हरकत नाही, नको घालू. मला केस ठेवणं आवडत नाही, नको ठेव असं म्हणणार, बुडकीच राहा काय असं म्हणलं असतं. आताचं असतं ते. पण हे जुने सांप्रदायिक माणसं, घडलेली घटना. तुला आणखी काय आवडतं? मला बांगड्या घालणं आवडत नाही. चांगली गोष्ट. आणखी काय आवडत तुला? मला कुंकू लावणं आवडत नाही. चांगली गोष्ट आहे. आणखी काय आवडत नाही तुला? मला जोडवे घालणं आवडत नाही. झालं ना? चला चला म्हटलं, माझी तुमची आवड काय? माझी आवड राहू द्या, तुझी मी ऐकली, याच्यावरच मी पूर्ण झालो. चला. तिथं गेले आणि सांगितलं, बाबा रस्ता धरा. तू म्हणले, का रे? तारखेचं विचार काही नाही, विचार चला. आणि ते मुलगी सुंदर आहे, शिकलेली आहे, मग तुम्ही चला म्हणून तुम्हाला. आपल्याला तिचं तोंडही आता पाहायचं. जुन्या काळातली गोष्ट आहे. आता कसंही चालतं मुडद्यांना, त्यांच्यात काही. आता ते बाई बांगड्या घालत नाही, जोडवे घालत नाही, कुंकू लावत नाही, टिकली तर टिकलीने तर हुकली काय. असा एक केसही ठेवत नाही, बायाने केस काढू नये. सौभाग्यवतीने केस केव्हा काढता मग तो माहिती आहे का? नवरा मेल्यावर. ही ते जिवंत असताना केस कापी, तिला कापायला होतो हा मूर्ख. मी का सांगतोय लक्षात ठेवा, जरी खूप चांगलं दुसऱ्याचं असेल तरी त्याचा स्वीकार करून त्याने सांगितलं अजिबात जमणार नाही. कोण नवरदेव म्हणतोय वडिलाला, चला पहिलं ते पुष्कळ देणारे घेणारे श्रीमंत, मला ती करायची नाही. एखाद्या गरिबाची करील, पण तत्वाला धरून चालणारी करील. ही मला करायची नाही. नक्ती वक्ती करील, पण ही सुंदर नको. तुमच्या लक्षात आलं असं मी काय कशाकडे सांगितलं. म्हणून अनिकाचे जे विहित आणि आपण पेया अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारी. म्हणून अनेकाला जे विहित चांगलं आहे, पण आपल्याला ते अयोग्य आहे. दुसऱ्याचा कधीही स्वीकार करायचा नाही. दुसऱ्याच्या मागे पडायचं ओ नाही आहे. दुसऱ्याला पाहून आपण तसं वागायचं ओ नाही आहे. ते नाचरावे जरी हित विचारी. इथे एक बाई आली होती, बाई वृंदावनची. तिथं बरं, तिथं म्हणजे भागवत झालं. त्या म्हाताऱ्याची मुलगी किंवा शिष्य म्हणा, ते म्हातारा तुम्हाला माहिती, फार बुद्धिवान माणूस, तो हुशार काय, फार हुशार होतो. त्याचं नाव लक्षात आलं सांगा, मला लक्षात नाही. फार मोठा आश्रम आहे त्या वृंदावनला, आणि हजारो शिष्य आहेत त्यांची. कृपाळू महाराज, बरोबर, कृपाळू महाराज वारले ते. आणि इथं त्या मुलीनं त्यांची शिष्या कोणतरी असेल, तिने भागवत केलं. आपले रांगडे झाले ना त्यांचे भक्त. आता इथं आहेत 5-25 लोक, 5-25 काय 10-12 असतील, मला काही लक्षात नाही, माहीत नाही. आणि मग ते आता पंढरीची वारी नाही, एकादशी नाही, गळ्यात माळ नाही, ते गुरुपौर्णिमेला वृंदावनला जातात आणि एकादशीला शिरा करून खातात.
इथं आता इथं आपलीच आहे. हो, भजन त्यांचं असतं, पण एकादशीला ते शिरा वगैरे करतात, नाही तर पोहे करतात. एकादशी नाही, कारण ते कृपाळूचे भक्त आहेत ना, त्यांचं नावच कृपाळू. असे आहेत आपले बऱ्याच काही लोकांचं भक्त मंडळी आहेत, माहिती आहे मला, पण त्यांची नावं आडनावं मला माहीत नाही. काही काशिदाचे बी 2-4 बाया बुंद्या, त्याही पळतात, सगळं कुटुंबच तसं झालं आता. काय मी का सांगतो लक्षात ठेवा, अरे दुसऱ्याचं कसंही असेल पण आपलं सोडा, आपलं केवढं श्रेष्ठ आहे. जगातले 3.5 कोट तीर्थ रोज पंढरपूरला येतात, उगी येतात. सकळही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, सकळही संता एक वेळा भेटी, कुंडलिक दृष्टी देखलिया. सर्व देवांचं दर्शन एका पांडुरंगाच्या दर्शनाने होतं. कुठे जायची काय गरज आहे? तिरुपतीला जाण दुनिया ज्या कशाला जातो तिरुपतीला, थक मारायला, केस कापायला. कुठेही जातात माणसं, कोणाकडे बोंबलं फिरतात. झालं आपला संप्रदाय सोडला, मूर्ख कोणीकडचे, आणि दुसरे संप्रदाय चाटत बसतात. तेव्हा मला मुद्दा काय सांगायचा लक्षात ठेवा. आणि का अशी, कोणाला राग आला तर माफ करा, आणि का अशी जे विहित आणि आपण पेया अनुचित. अनेकाला जे चांगलं असेल त्यांचं पण आपल्याला ते अनुचित आहे, अयोग्य. आपण आपलं तत्व जे आहे, काय आमच्या कुळची कुळदेवी केली ठावी संतांनी, आमच्या साधू संतांनी जे सांगितलंय, ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथराय, नामदेवराय, गुरुबा काका, चोखोबा, सावता महाराज वगैरे वगैरे, या लोकांनी जे सांगितलं तेच करावं. कोणाच्याही मागं मेंढरासारखं पडू नाही. नाच लावे जरी हित विचारी, जर तुम्हाला हित अहिताचा विचार करत असेल तर कोणाच्याही मागं पडू नका आणि कोणाचाही विचार करू नका. लक्षात, कोणी असेल त्याच्या मागं पळायचं काही कारण नाही आहे. जर तुम्हाला खरंच वारकरी वैष्णव धर्म तुम्हाला जर मान्य असेल तर, नसेल तर मग तुम्ही कुणाच्याही मागे गेलात तरी चालेल आणि तुमचं काही झालं तरी चालेल, त्याच्याबद्दल आपलं दुमत नाही. या स्वधर्माते अनुष्ठिता, वेच होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असी. या स्वधर्माते अनुष्ठिता, वेच होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. या स्वधर्माचं अनुष्ठान करत असताना जरी आपल्या आयुष्याचा नाश झाला, वेच होईल जीविता, जरी आपलं जीवन संपलं स्वधर्माचं आचरण करता करता. कल्पना आहे तुम्हाला संभाजी राजांची काय झालं? कल्पना आहे काय काय सांगितलं होतं त्यांनी? इस्लामाने माझी मुलगी देतो, तुला जावई करून घेतो, तुला राज्य देतो, काय काय वाटतं ते. संभाजी राजाला हाल हाल होऊन मारलं, लक्षात ठेवा. पण नाहीच, मी माझा धर्म बदलणार नाही आहे. म्हणून आज त्यांची कीर्ती अजरामर आहे, अजरामर कीर्ती. लक्षात, त्यांनी धर्म बदलला नाही आहे. म्हणून या स्वधर्माते अनुष्ठिता, वेच होईल जरी जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. जीवन संपलं तरी चालेल, आयुष्याचा नाश झाला तरी चालेल, पण कोणाच्याही धर्माचं आचरण करू नाही. काय कमी आहे आपल्याकडे? काय ज्ञानेश्वरी उणे
म्हणून पाठविले धरणे. भगवान सांगत आहेत काय कमी आपल्या गाथ्यामध्ये, काय कमी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये, काय कमी आहे भागवतामध्ये. लक्षात ठेवा. म्हणून कुठं कोणाच्याही धर्माचं आचरण करू नये. आपल्या तत्वातले, आपल्या संप्रदायातले आपले असतील तर त्यांच्या मागे जा, नाही तर कोणाच्याही मागे पळण्याचं काही कारण हो नाही आहे. अधोगती प्राप्त होणार नाही आपल्या धर्माचं आचरण केलं तर, पण धर्माचं आचरण केलं तर अधोगती प्राप्त झाल्याशिवाय राहणार. या स्वधर्माती अनुष्ठिता वेच होईल जीविता, तोही निकावर उभयता दिसत असे. जरी आयुष्याचा नाश झाला तरी या आणि परलोकामध्ये त्याला श्रेष्ठत्व प्राप्त, त्याला महत्त्व प्राप्त होईल. किंबहुना तो निश्चित मोक्ष स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार हो नाही आहे. ऐसे समस्त सुर शिरोमणी बोलिले जेत श्री शारंग पाणी. तेच अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. अशा प्रकारे सर्व देवांचा देव सुर शिरोमणी, सर्व देवामध्ये मुकुटमणी असणारा, बोलिले जेत श्री शारंग पाणी, असा भगवान परमात्मा शारंग धनुष्य धारण करणारा. पाणी म्हणजे हात, शारंग म्हणजे धनुष्य ज्याच्या हातात आहे. तेच अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. तेव्हा असं ऐकल्यानंतर माणसाला शंका निर्माण होतेच. अर्जुनालाही झाली असेल शंका निर्माण. अर्जुन म्हटलं देवा तुम्ही खूप सांगितलं, मी खूप ऐकलं, पण मला माझी एक विनंती आहे. भगवान म्हणले मोकळ्या मनाने विचार. तसं मनात काही शंका बाळगायचं कारण मीही सांगितलं असतं. कुणाला जरी काही कळलं नाही तर मला सरळ विचारा, मला काहीच अडथळा होत नाही. प्रवचनात विचारा, कीर्तनात विचारा. काही लोकांना चालत नाही, ते तेवढंच असतं त्यांचं. मग ते कुणी विचारलं की भटकत जातं आणि त्याचे मुद्दे सुटले जातात. तसं आपला काही प्रकार नाही. कुणी विचारून केव्हाही विचारून कुठेही विचारा, काही तसं बंधन नाही काय. तेव्हा म्हणून म्हटलं ऐसे समस्त सुरशिरोमणी बोलले जेत श्री शारंग पाणी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे सगळं त्यांनी सांगितल्यानंतर अर्जुनाने सांगितलं देवा तुम्हाला एक विनंती आहे. काय विनंती आहे. जे जे तुम्ही सांगितले ते सर्व किरम्या परिसले. वा वा तुम्ही आता खूपच सांगितलं बुवा, आम्ही सगळं ऐकलं. तुम्ही जे जे सांगितले ते सगळं मी परिसले. तेवढं सांगितलं तेवढं मी ऐकलं. तरी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. पण मला बी काही वाटतं, माझी इच्छा आहे तर मी तुम्हाला विचारणार आहे. भगवान म्हणजे तुला कुठे अडथळा केला. मोकळ्या मनाने कधी विचारणार का. मी सांगायला उत्तर द्यायला हो तयार आहे. लक्षात ठेवा भगवंताने सांगितलं बंधन नाही आहे. काहीला मध्ये बोललेलं चालत नाही. एक माणूस पाठ घेतो, पाठ. आता पाठ घेणाऱ्या माणसाला कोणी विचारलं म्हणजे सांगावं लागतं आणि तो स्वतःला शास्त्री म्हणून घेतो. आता कोणी विचारलं त्याला त्याला बोलण्यामध्ये अजिबात मी सांगाल ते खरं विचारायचं. अरे पहा आम्ही शिकणारी माणसं आहे तुमच्याकडे, मग तुम्हाला विचारल्यानंतर तुम्ही सांगणं गरजेचं आहे ना. हां अजिबात नाही बोलायचं, विचारायचं नाही अजिबात. समजायचं त्याची काय लायकी काय.
हो, त्याचा किती अभ्यास आहे, किती काय आहे. अरे कोणी विचारलं, आपण ज्यांना शिकवतो ना, मग ते विचारणं शंका येणारच, त्याप्रमाणे ते विचारणारच. मग त्या शंकेचं समाधान करणं आपलं कर्तव्य आहे. नसेल येत तर उद्या सांगेल म्हणायचं, उद्या आलं परवा सांगेल म्हणायचं. पण असं बोलायचं नाही ना. हो, काही माणसांना विचारलं तर नाही आलं तर म्हणतात उद्या बोलू, उद्या. मला काय म्हणायचं आहे की अशा प्रकारे कुणाच्या मनात काही इच्छा निर्माण झाली आणि विचारावं वाटलं तर विचारणं गरजेचं आहे. आपल्याला नाही कळल्यावर विचारायलाच पाहिजे. आता अर्जुन विचारतो आहे, काय विचारतो बघू. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापञ्चरति पुरुषः अनिच्छन्नपि वारस्नेय बलादिव नियोजितः. काय म्हणतोय अर्जुन, हे प्रभो, अथ केन प्रयुक्तोऽयं, आपली स्वतःची इच्छा नसताना सुद्धा बलात्काराने केल्याप्रमाणे कोणी प्रेरणा केली आपल्याला तर त्याच्या मागे जावं का? कोणी प्रेरणा दिली, कोणी सांगितलं तुम्ही या, मी फार चांगलं सांगतो तुम्हाला, तर त्याचं ऐकावं का? काय म्हणतो जर अनिच्छन्नपि वारस्नेय बलादिव नियोजित, काय काही आपली इच्छा स्वतःची नसताना सुद्धा बलादिव बलात्कार केल्याप्रमाणे जर कोणी आपल्याला प्रेरणा दिली किंवा केली म्हणा, कोणी जर आपल्याला प्रेरणा केली तर तो पुरुष पापंचरत, पाप करतो. परक्या धर्मातल्या लोकाला आपण सांगून आपल्याकडे खेचणं हे पाप आहे. पापंचरती पुरुष, त्यांना आपलं सांगायचं आणि त्यांना आपल्याकडे घ्यायचं नाही. जर तू करत राहा, आम्ही अल्ला अल्ला म्हणतो, अल्ला अल्लाच म्हणतो, रामकृष्ण हरी नको म्हणतो, तू अल्ला अल्लाच म्हणतो, तुझा उद्धार होईल. आपलं त्याच्यावर लादवायचं आणि त्याचं आपण घ्यायचं, हो नाही आहे. त्यांनी काय होईल, पापंचरती पुरुष, तो पुरुष पाप करतो आहे, पाप करतो आहे. मी सांगतो त्याप्रमाणे या माझ्याकडे, मी अजिबात जमणार ओ नाही आहे, लक्षात ठेवा, ते महान पाप आहे. तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानियांची स्थिती भ्रंशे, मार्ग सांडून आणारसे चालत देखो. ते हुशार माणसं जी असतात ती कोणीकडे पळतात, अज्ञानी माणसंही पळत कोणीकडे, त्यांची एकनिष्ठ भक्ती. पण तरी देव आहे ऐसे कैसे, ज्ञानियांची स्थिती भ्रंशे. हे असं कसं काय द्यावा म्हणले काय, अहो शहाणी माणसं ज्ञानी म्हणवणारी ते सुद्धा का बिघडतात, ते का बिघडतात, त्यांची मतिभ्रंश आहे, त्यांच्या बुद्धीवर परिणाम का होतो, त्यांना का भ्रम निर्माण होतो आणि आपला मार्ग सोडून का अनारिशे म्हणजे दुसऱ्या मार्गाने जातात, ते का वागतात तसं. भगवंताला अर्जुनाने विचारलं. हे कोण शहाणी माणसं करतात जास्त, जे सर्वज्ञ जे होती हे उपाय जाणती, तेही परधर्मे व्यभिचरती कवण्या गुणे. अर्जुनाने प्रश्न विचारला भगवंताला की देवा, सर्वज्ञ ही जे होती, जे मोठे शांत जाणते, ज्ञानी आहेत, हुशार आहेत, काय हे उपदे ही जाणती, ते त्याज्य काय ग्राह्य काय हे त्यांना कळतं. तरी परंतु देखील ते परधर्माचा स्वीकार का करतात,
आणि स्वधर्माचा त्याग का करतात? तेही परधर्मे व्यभिचारी कवण्या गुणे. हा व्यभिचार का करतात ते काय कारण आहे त्याला? कवण्या गुणे. अर्थात परधर्माकडे त्यांची जी प्रवृत्ती कोणत्या गुणामुळे होती सांगा मला. भगवंताला अर्जुनाने प्रश्न विचारले आहे. आणखी काही विचारणार आहे अर्जुन प्रश्न? भगवान नुसतं ऐकून घेतात आणि मग एकदम उत्तर देतात. अर्जुनही ऐकून घेतो आणि मग मनातल्या शंका नंतर मांडतो. तसं अर्जुन काही प्रश्न भगवंताच्या पुढे मांडणार आहे. तो भागाने आजची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या कुंडलिक वरदा. Okay.